Hello students, today we can see a new chapter. The name will be the acid bases and the salts. In the previous standard, you can classify the substances into the acid, base and the salt. That you know that which substance is the acid, in which substances base is present and which are the salt is there. आता हा जो टॉपिक आहे ॲसिड बेस सॉल्टमध्ये पेज नंबर 58, या पेज नंबर 58 हे पूर्णपणे अभ्यासक्रमामधून वगळलेलं आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 59 वरचे दोन जे लाईन्स आहेत पुढच्या त्या देखील अभ्यासक्रमामधून वगळलेल्या आहेत. म्हणजे पेज नंबर 58 आणि पेज नंबर 59 ची वरच्या दोन लाईन. आणि त्याचप्रमाणे कॅन यू रिकॉल ऑन द पेज नंबर 59 हा देखील टॉपिक अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. आता आपण स्टार्ट करतोय ॲसिड बेस अँड द सॉल्ट. आता तुम्हाला माहिती आहे की ॲसिड कसं ओळखायचं. तर ॲसिड मीन्स द सबस्टन्स विच इज हॅव्हिंग द सोअर टेस्ट. द बेस इज सबस्टन्स हॅव्हिंग द बिटर टेस्ट. बरोबर आहे. आणि नो अबाउट द सॉल्ट इज देअर. हे देखील तुम्ही स्टडी केलेलं आहे. आता आपण ह्या टॉपिकमध्ये एक गोष्ट शिकणार, दॅट इज द नेम विल बी द कंपाऊंड दॅट इज नोन ॲज अन आयोनिक कंपाऊंड. आता जो आयनिक कंपाऊंड म्हणजेच काय, द मोलिक्युल्स ऑफ द आयनिक कंपाऊंड विच कंटेन द कॅटायन्स. कॅटायन्स मीन्स द पॉझिटिव्ह आयन्स or which is we can called as an basic radicals, and also the anions that is called as an negative ions or it is a acidic atom. म्हणजे जो आयनिक कंपाऊंड आहे हा कॅटायन आणि ॲनायनचा कॉम्बिनेशनने बनलेला जो कंपाऊंड असतो त्याला म्हटलं तर आयनिक कंपाऊंड असं म्हटलेलं असतं. कारण तुम्हाला माहिती आहे की कॅटायन म्हटलं तर पॉझिटिव्ह चार्ज आहे, ॲनायन म्हटलं की निगेटिव्ह चार्ज आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की नेचरमध्ये एक गोष्ट आहे की अपोजिट चार्जमध्ये अपोजिट गोष्टीमध्ये कसं असतं, अट्रॅक्शन असतं. आणि बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज आयन्स ऑफ द अपोजिट चार्ज दे फॉर्म अ कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अन आयोनिक कंपाऊंड. तो कंपाऊंड तयार होतो त्याला म्हटलं जातं आयोनिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला म्हटलं जातं आयोनिक बॉन्ड्स असं म्हटलं जातं. आता एक एक्झाम्पल आपण घेऊया. तुम्हाला सगळ्यांना परिचय सॉल्ट्स. दॅट इज अ कॉमन सॉल्ट वी कॅन से ॲज द फॉर्म्युला ऑफ द कॉमन सॉल्ट इज सोडियम क्लोराईड. हा कॉमन सॉल्ट असं आपण म्हणतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे NaCl. आता हा सोडियम क्लोराईड जो कंपाऊंड आहे हा कसा तयार झालेला आहे तो आपण स्टडी करूया. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जनरली वी कॅन स्टडी अबाउट द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. मीन्स अ नॅचरल टेंडन्सी ऑफ द बॉडी टू चेंज द फ्रॉम द इलेक्ट्रिकली चार्ज स्टेट इन टू द इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्टेट. हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलेलं आहात. बरोबर आहे. त्याचाच गुणधर्म आपण त्याच्याच एक हे आहे तो आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आता हा सोडियम क्लोराईड आयन आहे. तुम्हाला सोडियम सगळ्यांना माहिती आहे हा सोडियम मेटल आहे आणि क्लोरीन हे नॉन मेटल्स आहे. आता ह्याचा ॲटॉमिक नंबर, सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17 आहे. बरोबर आहे. मग आता दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया आपण. आता सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन येईल 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, थर्ड ऑर्बिटमध्ये 1. आता ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 2 पहिल्या ऑर्बिटमध्ये 8, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 7. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जे एलिमेंट्स आहेत ते जे आहेत ते स्टेबल फॉर्ममध्ये राहायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. आणि
स्टेबल फॉर्ममध्ये राहायचा प्रयत्न म्हणजे काय करतात, ते ऑक्टेट कम्प्लीट करायचा प्रयत्न करतात. ऑक्टेट याचा अर्थ काय, त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवायचा प्रयत्न असतो. आणि 8 इलेक्ट्रॉन ठेवल्यामुळे तो जो मोलिक्युल्स आहे, जो ॲटम्स आहे, तो स्टेबल होतो. आणि मग ते स्टेबल होण्याच्या ह्याच्यामध्ये तो काय करतो, एकतर आपल्या जवळचा इलेक्ट्रॉन देतो किंवा एक इलेक्ट्रॉन घेतो. मग हा सोडियम काय करतो की स्वतः जवळचा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन कॅन बी लिव्ह. मग आता 1 इलेक्ट्रॉन कॅन बी लिव्ह म्हटलं की त्याने एक इलेक्ट्रॉन दिला, त्यामुळे हा देणार आहे तो 1 इलेक्ट्रॉन. त्यामुळे याचे दोघीत राहिले 2 and 8, म्हणजे ऑक्टेट त्याचा कम्प्लीट झालं, बरोबर आहे. आणि ह्याने एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे हा सोडियम प्लस आयन तयार होतो, म्हणजे सोडियम कॅटायन तयार झालेला आहे. आता त्यावेळेला क्लोरीन काय करतो, त्याच्याजवळचा एक इलेक्ट्रॉन घेतो, त्यामुळे त्याला असा 2 8 8, त्यामुळे हा पण स्टेबल होतो. आता हा क्लोरीन आहे, याने एक इलेक्ट्रॉन काय केलेला आहे, घेतलेला आहे, त्यामुळे ह्याचा जो आयन तयार झाला म्हणजे क्लोराईड आयन. सोडियम आयन आणि क्लोराईड आयन, म्हणजे ह्या पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स आहेत, बरोबर आहे. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे अपोजिट चार्ज ऑफ द आयन. आणि तुम्हाला माहिती आहे की अपोजिट चार्जमध्ये काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स असतं. आणि बिकॉज ऑफ ते बोथ आर द कंबाईन टुगेदर टू फॉर्म द सोडियम क्लोराईड आयन्स. आणि ह्या दोघांमध्ये जो बॉन्ड फॉर्म होतो, तो जो बॉन्ड आहे त्याला म्हटलं जातं आयोनिक बॉन्ड. आणि आयोनिक बॉन्डमुळे जो कंपाऊंड फॉर्म होतो त्याला म्हटलं जातं आयोनिक कंपाऊंड. काय म्हटलं जातं, आयोनिक कंपाऊंड. लक्षात आलं आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय. पुस्तकामध्ये तुम्हाला डायग्रॅमॅटिकली त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. मी डायग्रॅम इथे काढलेली नाही आहे, तुम्ही पुस्तकातली डायग्रॅम बघू शकता. ती डायग्रॅम तुम्हाला काढायची आहे, कारण ती विचारली जाते. लक्षात आलं कसं काय फॉर्म होतं. तर हा सोडियम क्लोराईड, सोडियम आयन आहे, सोडियम ॲटम आहे, क्लोरीन ॲटम आहे. याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन, याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. स्टेबल फॉर्म व्हायचे दोघांना पण. याला पण ऑक्टेट कम्प्लीट करायचं आहे, त्याला पण ऑक्टेट कम्प्लीट करायचं आहे. आता ह्याला जर ऑक्टेट कम्प्लीट करायचं त्याला 7 इलेक्ट्रॉन लागतील. तो काय करेल, स्वतःजवळचा एक इलेक्ट्रॉन देईल, त्यामुळे ह्याचा ऑक्टेट कम्प्लीट झाल्यामुळे सोडियम प्लस आयन तयार झालं आहे. यांनी एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोराईड आयन तयार झालं आहे. अपोजिटमध्ये अट्रॅक्शन असतं आणि त्यामुळे दोघांमध्ये जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला म्हटलं जातं आयोनिक बॉन्ड्स. आणि ह्या आयोनिक बॉन्डमध्ये जो सबस्टन्स फॉर्म होतो त्याला म्हटलं जातं आयोनिक कंपाऊंड. जो कंपाऊंड फॉर्म होतो त्याला म्हटलं जातं आयोनिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. लक्षात आलं आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय. ओके, आता अशा रीतीने हे आयोनिक कंपाऊंड काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे. असे वेगवेगळे आयोनिक कंपाऊंड तयार झालेले आहेत. मॅग्नेशियम क्लोराईड असे वेगवेगळे झालेले आहेत. वॉटरची नाही, वॉटर नाही आहे, पण मॅग्नेशियम क्लोराईड यासारखे कंपाऊंड जे तयार झालेले आहेत ते आयोनिक कंपाऊंड्स आहेत. समजलं सगळ्यांना कसं तयार झालं ते लक्षात आलं सोडियम क्लोराईड. आता आपण पुढचा टॉपिक डिसोसिएशन ऑफ द आयोनिक कंपाऊंड. आता डिसोसिएशन म्हणजे काय, मीन्स एखादा सबस्टन्स विच इज डिझॉल्व इन टू द वॉटर. तुम्हाला माहिती आहे की कुठलाही सबस्टन्स आहे तो वॉटरमध्ये डिझॉल्व झाला की त्याचं ॲक्वस सोल्युशन तयार होतं. कोणतं सोल्युशन तयार होतं, ॲक्वस सोल्युशन तयार होतं. फॉर एक्झाम्पल जर आपण सोडियम विच इज इन सॉलिड स्टेट, बरोबर आहे, अँड व्हेन वी कॅन पुट इन टू द वॉटर इट कॅन बी डिझॉल्व्ड, बरोबर आहे. मग आता डिझॉल्व होतं म्हणजे काय होतं की ते वॉटर, जेव्हा ते सोडियम क्लोरीन आपण वॉटरमध्ये टाकतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सोडियम आणि क्लोरीनमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, बरोबर आहे, अपोजिट चार्ज ऑफ अट्रॅक्शन असतं. परंतु काय होतं की हा जो वॉटर मोलिक्युल्स आहे विच इज पुश देमसेल्फ इन टू द कंपाऊंड बिटवीन द कंपाऊंड देमसेल्फ. म्हणजेच हा जो वॉटर मोलिक्यूल आहे हे दोन आयनच्या मध्ये एंट्री करतात, म्हणजे घुसतात, आणि बिकॉज ऑफ दॅट दे कॅन बी सेपरेट दिस आयन इन टू द वॉटर. तुम्हाला पेज नंबर 60 वर डायग्राम दाखवलेली आहे, ते तुमच्या लक्षात येईल बघा की जेव्हा आपण सॉल्ट टाकतो त्याच्यामध्ये तेव्हा काय होतं की ते वॉटर मोलिक्यूल पुश देमसेल्फ बिटवीन द आयन्स. ते वॉटर मोलिक्यूल करतात की ते पुश देमसेल्फ बिटवीन द आयन्स अँड दे कॅन बी सेपरेट फ्रॉम इच अदर. म्हणजे जेव्हा ते वॉटर मोलिक्यूल टाकतात तेव्हा ते आयन्स एकमेकांपासून काय होतात, वेगवेगळे होतात. इन शॉर्ट
आणि लक्षात सोडियम आयन तयार होतो, क्लोराईड आयन तयार, दे कॅन बी मूव्ह हिअर अँड देअर इन द वॉटर मोलिक्युल्स. आणि ते सोल्युशन जे तयार होतं त्या सोल्युशनला म्हटलं जातं ॲक्वस सोल्युशन. ते आयनिक कंपाऊंड डिझॉल्विंग टू फॉर्म द ॲक्वस सोल्युशन. जे सोल्युशन तयार होतं त्याला काय म्हटलं जातं, ॲक्वस सोल्युशन असं म्हटलं जातं. आणि हे जे ॲक्वस शब्द जो आहे विच इज अ रायटिंग AQ. ॲक्वस आपण AQच्या स्वरूपामध्ये लिहिलं जातं ॲक्वस सोल्युशनचं. आलं लक्षात. म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही सोडियम क्लोराईड वॉटरमध्ये टाकता इन वॉटर, इट विल बी द डिसोसिएट. ते काय होतं, डिसोसिएशन होतं त्याच्यामध्ये. आणि डिसोसिएशन झाल्यामुळे हे जे सोडियम आयन आणि क्लोराईड आयन काय होतात, सेपरेट होतात इन टू द वॉटर. मीन्स Na+ आयन तयार होतात आणि क्लोराईड आयन तयार होतात. पण ते वॉटर मोलिक्युलमध्ये असल्यामुळे तो हा ॲक्वस शब्द लिहावा लागतो AQ. अंदर खाली लिहायला लागतो. आपल्याला राईट साईडला आपल्याला सिम्बॉलच्या स्वरूपामध्ये, म्हणजे ॲक्वस लिहिले याचा अर्थ विच इज अ डिझॉल्व इन टू द वॉटर. आलं लक्षात. आता ह्यावरून अर्हेनियस हा स्वीडिश सायंटिस्ट आहे. ही कॅन पुट द थेअरी अबाउट द ॲसिड अँड द बेस in the year of the 1887 and he can give the definition about the acid and the base. म्हणजे ह्याच्यावरूनच स्वीडिश सायंटिस्ट जो अर्हेनियस आहे यांनी एक थेअरी पुट डाऊन केलेली आहे आणि ह्या थेअरीवरून त्यांनी ॲसिड आणि बेसची डेफिनेशन तयार केलेली आहे. आता ॲक्च्युली काय डेफिनेशन आहे, ॲसिड इज अ सबस्टन्स विच इज अ डिझॉल्व इन टू द वॉटर गिव्स द H+ आयन ओनली, देन इट इज अ कॉल्ड ॲज अन ॲसिड. त्याला काय म्हटलं होतं, ॲसिड. म्हणजे H+ कॅटायन ओनली इट कॅन गिव्ह इट, देन इट इज अ कॉल्ड ॲज अन ॲसिड. आता एक एक्झाम्पल घेऊया, HCl. हा गॅस आहे. वेन इट कॅन बी डिझॉल्व इन टू द वॉटर. बरोबर आहे. म्हणजे वॉटरमध्ये काय होणार, डिसोसिएशन होणार. मग डिसोसिएशन जेव्हा होणार तेव्हा कोणता आयन मिळणार आपल्याला, H+ आयन प्लस क्लोराईड आयन. बरोबर आहे. तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, ॲसिड. म्हणजे ॲसिड इज अ सबस्टन्स विच इज अ डिझॉल्व इन टू द वॉटर गिव्ह राईज टू द H+ आयन ॲज अ कॅटायन, देन इट इज अ कॉल्ड ॲज अ ॲसिड. म्हणजे कुठलाही सबस्टन्स जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व होतो आणि तरी आपल्याला H+ आयन मिळतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ॲसिड असं म्हणतो. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिड सगळ्यांना माहिती आहे, H2SO4. ओके. वेन इट कॅन बी डिसोसिएटेड इन टू द वॉटर, it give the H+ ion plus HSO4 मायनस आयन. बरोबर आहे. पण इथे जे ॲक्वस हे राहायला विसरायचं नाहीये. बरोबर आहे. आणि हा HSO4 म्हणजे आणखी H आहे त्यामुळे इट कॅन बी अगेन डिसोसिएटेड इन टू द वॉटर. हा जो HSO4 मायनस आयन आहे हा पुन्हा वॉटरमध्ये आणखी असलेल्या जे वॉटरमध्ये काय होतं, डिसोसिएट होतं आणि डिसोसिएट होऊन H+ आयन देतो प्लस SO4 2 मायनस आयन. आलं लक्षात. अगेन हे ॲक्वस आहे, हे इथे ॲक्वसला मी विसरले. अगेन तुम्हाला माहित असेल नायट्रिक ॲसिड HNO3. when it can be dissociated into the water, it gives H+ ion aqueous plus NO3 minus. म्हणजे असं लक्षात आलं तुम्हाला त्यांनी काय डेफिनेशन तयार केली आहे. Acid is a substance when it is dissolved into the water it can only give the H+ ion as a cation, so it is called as an acid. समजलं तुम्हाला, it is called as an acid. आता आपण बघूया बेस.
बेस बघता ना, तुम्हाला पेज नंबर 60 वर एक तक्ता दिलेला आहे. दॅट इज अमोनिया गॅस dissolve into the water. It gives ammonia NH4 plus aqueous OH minus. खाली एक दिलेला आहे Na2O sodium oxide. As it can be dissolved into the water, it can give the 2Na plus OH minus. तर टेबल कम्प्लीट करायचं आहे. आणि खाली आहे काय, कॅल्शियम ऑक्साइड सॉल्ट प्लस वॉटर. आणि हा इथे मात्र चुकलं, मध्ये ते ॲक्वस लिहायला मी विसरले, ते विसरायचं नाहीये. Ca2 plus 2 OH minus. ह्या तक्त्यामधला हा तक्ता हा तुम्ही पूर्ण करायचा आहे. आता या उलट बेस वेगळा आहे. अ बेस इज अ सबस्टन्स विच इज अ डिझॉल्व इन टू द वॉटर, गिव्ह राईज टू OH मायनस आयन, देन दिस इज अ कॉल्ड ॲज ॲन बेस. त्याला आपण काय म्हणतो, बेस असं म्हणतो. एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्रॉक्साइड. When it can be dissociated into the water, it can give Na plus ion, aqua plus OH minus ion. KOH घ्या, त्याच पद्धतीने K plus OH minus. Calcium hydroxide here means a substance which is a dissolving in the water, give rise to OH minus ion as an anion, then this is a called as an base. त्याला काय म्हटलं आता, बेस. दोघांमधला फरक लक्षात आला. हा एक्झामला फरक विचारला तो ऍसिड आणि बेस मधला फरक विचारला जातो. ऍसिड मीन्स काय, द सबस्टन्स which is a dissolved into the water, give rise to the H plus ion and as a cation. And the base is a substance which is a dissolved into the give rise to the OH minus ions as an anion. This is a called as an base. दोघांमधला फरक लक्षात आला. हा फरक परीक्षेला विचारतो. उद्या हा फरक तुम्ही लिहायचा आहे. तर एखादं काही शंका आलं, समजलं नसेल तर विचारू शकता. थँक्यू.